दाखवणार आहे जे अगदी सरप्राइजिंगली मलाही मिळालं. ॲक्च्युली मी सायन्स टीचर आहे आणि मी ब्रायोफायलम म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनमध्ये ब्रायोफायलम ह्या झाडाबद्दल माहिती दिली होती. तर एका विद्यार्थ्याने मला ॲक्च्युली एक ब्रायोफायलम आणून दिलं मुलांना दाखवण्यासाठी. त्याने मला आदल्या दिवशी पान आणून दिलं होतं ज्याला ऑलरेडी व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन झालं होतं आणि मग मी त्याला सांगितलं बाबा मला हे झाड आणून दे. मग त्याने मला हे असं सप्लिंग आणून दिलं आणि आज मी ह्याचं स्पॉटिंग करणार आहे. ब्रायोफायलम किंवा त्याला आपण पानफुटी असं पण म्हणतो, हे एक सक्युलंट किंवा कॅक्टसच्या कॅटेगरीत होतं. त्याच्यामुळे आपण जे आपल्या सक्युलंटसाठी पॉटिंग मिक्स करतो तसंच तयार करणार आहोत. तर आपण करूया सुरुवात. छोटं झाड असल्यामुळे मी जास्त घेणार नाही आहे. पॉटिंग मिक्स मी काही जास्त तयार करणार नाही आहे. त्यामुळे हे जवळजवळ बेस एवढंच भरलेलं मी आपली नॉर्मल गार्डन सॉईल घेतलेली आहे. मला हे छोट्याच पॉटमध्ये लावायचं आहे. नंतर मी ह्याच्यात घालणार आहे आपलं शेणखत. मी एक मोठी भरून असं शेणखत घालते आहे. नंतर एवढंच मी घालते आहे आपलं कोकोपीट आणि मग हे एवढंच मी घालते आहे वाळू. मिक्स करूया व्यवस्थित. तुम्ही कसं असतं ना, तुम्ही गांडूळ खत किंवा शेणखत याचं प्रमाण वाढवू शकतात. त्याने ते ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे, त्याने काही फारसं अपाय झाडांना होत नाही. त्याच्यामुळे ते तुम्ही तसं वाढवू शकतात. यू डोंट हॅव टू स्टिक दिस. मी हे छोटंसं पॉट घेते कारण माझं ब्रायोफायलम पण फार छोटं आहे. छोटंसं पॉट घेते. त्याचा बेस मी भरणार आहे दगडाने. मी दगडाने याचा बेस भरते आहे. यांची कशी मॉइश्चर रिटेन सॉईल लागते पण जास्त ओलसर पण नको. आणि मग घालूया ही माती. काढूया आपलं हे ब्रायोफायलम. तुम्ही बघू शकतात त्या मुलाने जेव्हा मला हे ब्रायोफायलम आणून दिले कोकोपीटमध्ये लावून थोडंसं माती घालून त्याने आणून दिले. हे असंच ठेवते. मग हे लावूया आपण ब्रायोफायलम. तर अशा प्रकारे मी माझा ब्रायोफायलम आता पॉट केलेला आहे. त्याच्या बाबतीत काळजी सेम आहे. पाणी तेव्हाच घाला जेव्हा त्याला गरज असेल, त्याची माती सुकेल तेव्हाच. आता हे पावसाळ्याचं आहे, कोकणात तर पावसाळा सुरू चालू आहे. त्याच्यामुळे लिटरली मी तुम्हाला बोलू का, माझ्या कुठल्याच सक्युलंटला मी पाणी घालणं बंद केलं आहे. अगदीच महिन्यातनं एकदा मला वाटलं की खूपच माती सुकली आहे तर मी पाणी घालते. कारण इकडे हवेतच एवढी दमटपणा आहे ना की आपोआप त्यांना त्यांचं ते जे काय थोडंफार पाण्याची गरज आहे ती आपोआप त्यांची भागली जाते. त्यामुळे आता सध्या तरी या पावसाळ्याच्या सीझनमध्ये मी यांना कमीच पाणी घालणार आहे. त्याच्यानंतर ह्याला मी ब्राईट इनडायरेक्ट लाईट असं मिळेल अशा ठिकाणी ठेवणार आहे. तिसरी गोष्ट, फर्टिलायझर देताना तुम्ही गांडूळ खत शेणखत हे 3 महिन्यातनं एकदा किंवा वर्षातनं 3 वेळा किंवा 4 वेळा तुम्ही घालू शकता. बाकी सगळं तुमचं जे लिक्विड फर्टिलायझर जसं किचन वेस्टचं पाणी वगैरे घालणार असाल ते तुम्ही त्या दर रविवारी वगैरे थोडं प्रमाणात, मात्र थोड्या प्रमाणात घाला, नाही तर रूट रॉटिंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तसं घालायचं आहे. ह्याचा फायदा काय आहे? ब्रायोफायलम हे तर मी शिकवण्यासाठी बोलत नाही आहे फक्त, की मला ते व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन स्कूलमध्ये दाखवता येणार त्याच्यासाठीच फक्त त्याचा उपयोग आहे अशातली गोष्ट नाही. ह्याची पानं ही किडनी स्टोनसाठी खूप औषधी आहेत. असं म्हटलं जातं की ह्याची पानं नुसती खाल्लीत ना तरी किडनी स्टोन क्युअर होतो. त्यामुळे हा एक फायदा तर आहेच. दुसरी गोष्ट, हे अँटी इन्फ्लमेटरी आहे. म्हणजे रॅशेस किंवा सूज वगैरे असेल तर ह्या पानाचं आपण क्रश करून ही पानं तिकडे लावली तर ते होतं. मोर ओव्हर इट्स ऑल्सो अन अँटीऑक्सिडंट अँड लाईक ऑल अदर सक्युलंट्स हे एअर प्युरिफाय करायला पण खूप जास्त मदत करतात.
तर असं हे सक्युलंट औषधी आपल्या घरात असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही असं सक्युलंट आपल्या घरी लावा. ब्रायोफायलम किंवा पानफुटी हे आपल्या घरी तुम्ही लावा आणि त्याचा लाभ आणि आनंद दोन्ही घ्या. भेटूया पुढच्या रविवारी.